तर शेतकरी मित्रांनो, मी समाधान काकडे, राहणार लोहारा, तालुका पाचोरा. आपण आलेलो आहे डॉलर हरभऱ्यामध्ये. एका प्रगतीशील शेतकऱ्यांनी डॉलर हरभऱ्याची लागवड केली आहे. काही दिवसापूर्वी आपण त्यांना चण्यासाठी औषधी दिली होती, तर त्यांना काय रिझल्ट आले, कसे अनुभव आले, त्यांना आपण विचारणार आहोत. त्यांचे 2 शब्द मनोगत घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मी दीपक भाऊराव पाटील, राहणार सांगवी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मी तर आपला सगळ्यात पहिले आपला परिचय कसा काय झाला होता? आमचे नातेवाईक भिलखेड्याचे सुधाकर पाटील अच्छा, यांना मला तुमच्या या औषधाबद्दल माहिती दिली. माहिती दिली. ते मला तुम्ही एक वेळेस वापरून पाहिल्या नंतर बोल. मग तुम्ही मला फोन केला, हा, तुम्हाला मी केल्यानंतर फोन केला, मग? तुम्ही औषधी घेऊन आली. घेऊन आले. तर आपण फवारणी किती दिवस झाले आता फवारणी मारून सर? तरी 15 ते 16 दिवस आमचे फवारणी होऊन दिवस झाले. 15-16 दिवस झाले. तर आपलं लेक्सा आणि प्रोडक्ट लेक्सा आणि दाखवा. क्वालिटी लेक्सा दाखवा. बघा शेतकरी मित्रांनो, हे लेक्सा लेक्सा. प्रोडक्ट आहे. हे क्वालिटी याचे. याची फवारणी केली यांना 7 पंप लागले होते. अजून थोडं औषध उरलेलं आहे याच्यात. क्वालिटी आणि हे बुरशीनाशक प्रोटेक्शन, याची त्यांना फवारणी केली. तर याचे काय अनुभव आले तुम्हाला? याचे अनुभव आम्हाला जबरदस्त रिझल्ट भेटले हा. आणि आम्हाला खूपच छान वाटले. त्याच्यानंतर आम्हाला दुसरी सुद्धा फवारणी करून मी स्वतःहून साहेबांना इथं बोलावलं आणि अच्छा. आम्हाला दुसरी फवारणी द्यावं तुम्ही ऐकून. तर आता तुम्ही हरभऱ्याची शेंडा खोडणी करतात लोक, डॉलर हरभरे, तुम्ही केली? नाही, आम्ही केलीच नाही. तर त्याची आवश्यकता भासली का तुम्हाला आता? नाही, अजिबात नाही. त्याचे फुटव्याची संख्या फोटो खूप दाखवा शेतकऱ्यांना. बघा शेतकरी मित्रांनो, या डॉलर हरभऱ्याची एकही शेंडा खोडणी त्यांनी केलेली नाही आहे. याला असे फुटवे 7-8 फुटवे एका फांदीले आहे. जबरदस्त त्यांचा असा अनुभव राहिला. आणि सुरुवातीपासून जेव्हा त्यांना औषधी दिली तर हरभरा उबळ होत होती, मर होत होती. तर त्या उबळसाठी काय केलं तुम्ही? आम्ही उबळसाठी तुमचे लेक्सा प्रोटेक्शन आणि बुरशीनाशक हे बुरशीनाशक आणि ते त्याच्यानं तुमच्या ह्याच्यात फरक पडला. लय जबरदस्त फरक पडला. आता तुमचं म्हणणं आहे की आता वाढला. आता इकडे तुम्ही हरभरा लावला होता, या किती दिवसापूर्वी लावला होता? हा, या हरभऱ्याच्या 15 दिवसानंतर लावलेला होता. बघा शेतकरी मित्रांनो, इकडे जे 2 वाल आहे त्यांनी ते 2 वाल अगोदर लावले आणि ही जे आहे, तर हिनं 15 दिवसाच्या नंतर लावला, बरोबर ना? तर मग याचे काय अनुभव आले? याचे बी अनुभव खासच राहिले. पण 15 दिवसात ते मी याची जवळपास सरासरी जवळ सारखाच दिसायला लागून गेला. म्हणजे फुटव्याची संख्या जास्त वाढत गेली. याच्यात फुटव्याची संख्या जास्त झाली अजून. आणि परत वाढ होऊन गेली तुमची. म्हणजे जवळपास आता 20-19च फरक राहिला त्याच्यामध्ये, जास्त राहिला नाही. आता या दुसऱ्या फवारणीमध्ये कव्हर होईन असं वाटतं तुम्हाला? जरूर 100% कव्हर होईल. आता तुमचं हे प्रोडक्ट वापरून तुमचं मन समाधानी आहे? मन समाधानी, खरोखर समाधानी. आता इथून घेणार कोणते? हेच लेक्सा प्रोटेक्शन आणि क्वालिटी. आणि आता येत्या पावसाळ्यामध्ये कोणते प्रोडक्ट वापरणार आपण? एकदम येता पावसाळ्यात तुमचेच प्रोडक्ट वापरणार आहे. त्याच्याबद्दल शंकाच नाही. कारण की आम्हाला जे पैसे वाटत होते, महाग वाटत होते, पण त्याचे रिझल्ट भेटले आम्हाला. आता खरोखर रिझल्ट भेटले. मन शांत झालं. घेताना औषधी तुम्ही मागे पुढे करत होते, तर लय भरपूर महाग आहे. त्याच्यानं आपली कॅपॅसिटी नाही एवढं महाग घ्यायची. तर तो फवारणी केल्यानंतर कसं वाटतं? फवारणी केल्यानंतर फायदा झाला का नाही? पण फायदा खरोखर झाला. मन समाधान झालं. मन समाधान म्हणजे झालं. असं वाटलं नाही की आपले पैसे वायबार गेले म्हणून. अच्छा. हा, इथं पैशाचा आम्हाला पुरेपूर फायदा झाला, असं म्हणजे त्या औषधाचा की पैसे गेले पण. बघा शेतकरी मित्रांनो, एक शेतकरी बांधवाने आपल्या समोर उद्देश मांडला आहे की घेताना औषधी ही महाग वाटायची. त्यांना अप्रतिम असा रिझल्ट आल्यानंतर त्यांना ते काहीच मागणी वाटायला लागली आणि परत त्यांनी फोन करून मागवून घेतले. आता परत तुम्ही औषधी घेऊन घेतले. तुम्ही समाधानी आहात? मी खरोखर समाधानी. तुम्ही एक वेळेस खरोखर जा शेतकऱ्यांनी वापरून पहा. आणि बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या या शेंदोरणे रोडावर यांचं शेत आहे. तुम्ही पाहू शकता, चॅनलला व्हिजिट देऊ शकता. इतर शेतकरी बांधवांना काय सांगणार आपण? माझी तरी म्हणणं आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांनी येऊन खात्री करा. आणि तुम्ही निदान 5च पंपाचं औषध घ्या आणि वापरून पहा. आणि बाकीचे मारू नका. तुम्हाला खरोखर तिचे रिझल्ट भेटतील, जबरदस्त रिझल्ट भेटतील. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार.